व्यवस्थित मी इयत्ता 7वीचे विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जी बालाजी शाळा निगम। मी एक प्रयोग सादर केलेला आहे। प्रयोगाचे नाव आहे हवेच्या आणि पाण्याच्या दाबावर चालणाऱ्या जेसीबी। प्रयोगाचे साहित्य आहे 6 इंजेक्शन, सनबोल्ट, 1 बाटली, 1 फळी, 9 नट बोल्ट, सलाईनच्या नळ्या आणि 2 पेनचे छोटे तुकडे। आता बघा मी ही फळी, या फळीला एक अर्धी बॉटल कापून एक नट बोल्ट जोडलेला आहे। हा बघा मी येथे फिट केलेला आहे आणि सनबोल्टचे समान प्रमाणात तुकडे करून येथे लावलेले आहेत आणि अजून तसेच करून येथे लावले आहे आणि येथे एक बकेट लावलेले आहे आणि एक पट्टी आणि एक सनबोल्टची पट्टी घेऊन ती येथे दोन यांच्यात लावली आहे। आता बघा मी एक बाटलीला होल पाडले आहे आणि येथे एक होल पाडून इंजेक्शन त्यात लावले आहे। आता पुढे टाळीच्या मदतीने मी येथे एक इंजेक्शन लावले आहे आणि येथे इंजेक्शनला होल पाडून त्यात नटबोल्ट लावलेला आहे। त्याचप्रमाणे येथे पण मी तसेच केले आहे आणि ह्या पट्ट्यांच्या मध्ये हे लावलेले आहे। आता बघा मी या तिन्ही इंजेक्शनला 3 सलाईनच्या मोठ्या नळ्या घेऊन यात लावलेले आहे। एक सलाईनची नळी येथे लावली आहे आणि एक सलाईनची नळी येथे आणि एक येथे बाटलीमध्ये आणि ते तिन्ही सलाईनचे टोक मी येथे लावले आहे आणि इंजेक्शनांमध्ये पाणी भरलेले आहे। याच्यामध्ये मी लावलेले आहे टोक, यामध्ये सुद्धा टोक लावलेले आहे। आता बघा मी जेव्हा हे इंजेक्शन मागे होतो तेव्हा बकेटचा दांडा मागे होतो, जेव्हा मी दाबतो तेव्हा पुढे होतो। आता बघा मी जेव्हा हे इंजेक्शन दाबतो तेव्हा बकेटचा दांडा वरती होतो, जेव्हा मी खाली करतो तेव्हा बकेटचा दांडा खाली येतो। आता बघा मी जेव्हा एक इंजेक्शन ओढतो तेव्हा बकेट वरती येते, जेव्हा मी दाबतो तेव्हा खाली येते। तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे असे का होते? जेव्हा मी एका इंजेक्शनामध्ये पाणी भरले आणि दुसऱ्या इंजेक्शनला सलाईनची नळी लावली तेव्हा हे इंजेक्शन बंद होते। जेव्हा मी दाबले तेव्हा हवेच्या आणि पाण्याच्या दाबामुळे ते इंजेक्शनचे तोंड बाहेर आले। जेसीबी पर्यापूरक आहे। याला डिझेल, ऑइल, पेट्रोल काहीच लागत नाही। हे पाण्यावर चालते आणि हवेवर चालते। हे जेसीबी टाकाऊपासून टिकाऊ स्वरूपाचे आहे। धन्यवाद।